जिल्हा परिषद निवडणूक आखाडा पेटला. जिल्हाच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष वेधून राहिलेली लढत. या लढतीमध्ये अर्चनाताई पाटील यांनी 2 गटातून फॉर्म भरलेला आहे. पाहूया त्यांनी दिलेली प्रतिक्रिया. अशा नवीन नवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणत्या पक्ष कोण अर्ज भरले आणि काय भूमिका असणार पक्ष? भारतीय जनता पार्टीकडून आपल्या सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद 2026 साठी 13 गटातून आणि केशेगाव गटातून फॉर्म भरले. काही युती संदर्भात काय चर्चा काय नाही ते हळूहळू माझा काही विषय. मी आज फॉर्म भरायला आलेले, मला भरा म्हणून सांगण्यात आलं पार्टीकडे, मी भरला. कशा प्रकारे तयारी झाली? तयारी म्हणजे भरपूर वर्षापासून झाली. आता 9 वर्षांनी निवडणूक होती. मी अगोदर पण 13ची गटाची सदस्य होते, त्यामुळे तयारी आता शेवटच्या दिवसात नाही, 5, 7, 9 वर्ष ऑलमोस्ट झाली. ताई काय वाटतं तुम्हाला भावी अध्यक्ष म्हणून पाहिलं जात आहे? मागच्या टर्मचा उपाध्यक्ष पदाचा अनुभव आहे, त्यामुळे अर्थात जर अध्यक्षपदाची संधी पार्टीने दिली तर योग्य तो न्याय त्या खुर्चीला देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि अनुभव गाठीशी लोकांचं प्रेम आहे. सगळ्या पूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्ते ओळखीचे, तिथले बऱ्याच गावांचे प्रश्न माहिती आहेत, त्यामुळे निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न. ताई काय मुद्दे असणार आहेत तुम्ही निवडणुकीमध्ये? म्हणजे निवडणूक लढताना काय मुद्दे निवडणूक लढताना एक सक्षम उमेदवार त्या खुर्चीवर. महिला आरक्षण हे फक्त आरक्षणाची जागा भरण्यासाठी महिलांना बसवायची, तर ती योग्य तो कारभार करू शकते आणि योग्य तो प्रश्नांना न्याय देऊ शकते, सगळ्यांना न्याय देऊ शकते, जिल्ह्यातल्या लोकांना. म्हणून निवडून द्या, अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून देतात, हेच मी माझ्या गटातल्या लोकांना सांगते.